जय शिवराय. मी दिव्या. आज मी एक गुड न्यूज़ सांगते की मी ह्यापुढे यूट्यूब स्टार्ट करते आहे. यूट्यूबवर व्लॉग टाकणार आहे. आणि बॅड स्टोरी ही की माझा फोन फॉर्मॅट झाल्यामुळे माझा पूर्ण 512चा डेटा उडाला आहे. त्याच्यामुळे मला इंस्टाग्रामवर एकही रील अपलोड करायला जमत नाही बिकॉज ऑफ माझ्याकडे बॅकअप नव्हता. आणि फोनचा डाटा निघून जाण्याचं रिझन आहे किंवा फोन फॉर्मॅट होण्याचं रिझन आहे की माझा फोनचा स्टोरेज फुल व्हायला आलेला. त्यासाठी मी क्लाउड परचेस केला. क्लाउड परचेस केल्यानंतर माझा मी फोन बॅकअपला टाकला. बॅकअपला टाकल्यानंतर फोन 10-12 तासाने लोडिंगला गेला. गेल्यानंतर स्टक झाला आयफोनच्या लोगोवर. त्याच्यानंतर मी 5 तास तसाच फोन ठेवला. 2-3 जणांना कॉल केले. 2-3 जणांना कॉल झाल्यानंतर त्यांनी मला सजेस्ट केलं की स्टोअरला जा. देन मी स्टोअरला गेले. स्टोअरला गेल्यानंतर सजेस्ट केलं की आता तुझ्याकडे काही ऑप्शन नाही, तुला सॉफ्टवेअर मारून चालू करावं लागेल. देन मी 1-2 फ्रेंडला विचारलं की असं असं म्हणतात. ते म्हटले की हो, तुझ्याकडे लास्ट ऑप्शन तोच आहे. देन मग मला काही कळत नाही याच्यातलं म्हणून मी समोरच्याला विचारलं. देन मग ते म्हटले की काही ऑप्शन नाही. तर मग म्हटलं की काय करू, आता द्यावं लागेल का मला? तर ते म्हटले की हो, द्यावं लागेल. देन मी समोरच्या पर्सनला स्टोअरला फोन दिला. फोन दिल्यानंतर त्याने सॉफ्टवेअर मारला. सॉफ्टवेअर मारल्यानंतर फोन ऑल न्यू झाला. देन मग माझे अश्रू स्टार्ट झाले की आता माझ्याकडे काहीच बॅकअप नाही आहे. त्यानंतर मी घरी आली. घरी आल्यानंतर माझे 7-8 दिवस त्याच्यातच गेलं की माझ्यासोबत असं का झालं, नाही व्हायला पाहिजे होतं. बिकॉज मला आईनंतर फॅमिलीनंतर सगळ्यात प्रेमी म्हणजे माझा डाटा आहे. एखाद्याला ब्रेकअप झाल्याचं दुःख असेल तर मला माझा मोबाईल फॉर्मॅट झाला आहे म्हणून दुःख आहे. प्रत्येकाचं दुःखाची डेफिनेशन वेगळी असते. ऑफकोर्स माझी वेगळी आहे. मला कोणी निघून गेलं नाही गेलं ह्या वेगळा पार्ट झाला, पण मला सगळ्यात जास्त प्रिय म्हणजे माझा मोबाईलमधला डाटा किंवा स्वतःच्या मेमरीज ज्या मी कधीच डिलीट करत नाही. आजपर्यंत मी कधीच केल्या नाही आणि मला माहिती नव्हतं असं काय सीन होईल. त्यामुळे मला इंस्टाग्रामवर काही रील अपलोड करायला भेटल्या नाही. तर ह्यापुढे एक आपल्यासाठी नवीन सुरुवात आहे किंवा माझ्यासाठी नवीन सुरुवात आहे, ते की मी व्लॉग स्टार्ट करते आहे. मे बी नाही, ते परफेक्ट नसणार हे मी कन्फर्म सांगते की परफेक्ट नसणार, पण एक दिवस असा येईल की तेव्हा ते परफेक्ट असणार किंवा तुम्ही म्हणू शकता की आता ही परफेक्ट ब्लॉग बनवते. सध्या ते माझ्याकडून पॉसिबल नाही. जसं मी ट्राय करेन, हळूहळू ट्राय करेन. एखादी गोष्ट लगेच नाही आपल्याला जमत आणि मला नाही जमत आहे की कॅमेरासमोर बोलणं माझ्यासाठी हा मोठा टास्क आहे. आतापर्यंत मी रील फोटो हे माझ्यासाठी बेस्ट आहे की मी ते करू शकते, पण एक कॅमेरा फेस करणं किंवा कॅमेरासमोर बोलणं हे माझ्याने होत नाही. तर ह्यापुढे मी ते स्टार्ट करते आहे. तर तुम्ही मला जेवढं प्रेम इन्स्टावर दिलं आहे तेवढंच प्रेम किंवा त्यापेक्षा 0.5% म्हणजे 50%चं प्रेम तुम्ही मला व्लॉग किंवा यूट्यूबवर करा. आणि बघा, जर तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच माझ्यासोबत राहा. थँक्यू सो मच.